प्रवाशांच्या समाजासाठी खासदार श्रीरंगप्पा बारणे आता मैदानात उतरले दिसून येते। कर्जत आणि नेरळ या परिसरामध्ये रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि प्रशासनाशी त्यांनी काय संवाद साधला। आपल्यासोबत खासदार बारणे सर, रेल्वे प्रशासनाला काय आदेश दिलेले आहेत? नेरळ आणि कर्जत रेल्वे स्टेशनला मी भेट दिली। सुरुवातीला नेरळ स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी पावसाचं पाणी जे उतारावरून येतंय आणि त्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो, त्यामुळं स्ट्रॉंग वॉटर करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या। काम चालू आहे सध्या, पण पावसाळ्यापूर्वी ते काम संपवण्याच्या बाबतीमध्ये सांगितलं। नेरळ रेल्वे स्टेशन एक अतिशय चांगल्या प्रकारचं रेल्वे स्टेशन करतोय। 2 लिफ्ट, ॲक्सिलेटर, प्लॅटफॉर्म या सगळ्या सुविधा देत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी टॉयलेट, पार्किंगची व्यवस्था देखील करतोय। त्याची देखील पाहणी केली आणि काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये देखील सांगितलं। कर्जत रेल्वे स्टेशनला भेट दिल्यानंतर कर्जत रेल्वे स्टेशनच्या जवळ सबर्मर एक रेल्वे स्टेशन होतंय। पनवेलवरून कर्जतला नवीन रेल्वे मार्ग तयार होतोय आणि एक चांगलं रेल्वे स्टेशन होत असताना जुनं रेल्वे स्टेशनला सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये काही सूचना मी केलेल्या आहेत। दोन्ही स्टेशन एकत्र मिळून प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा देण्याचं काम करतोय। त्याचबरोबर कोरोना कालावधीमध्ये काही रेल्वेचे थांबे बंद केले होते। अनेक जण खरं तर चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवण्याचं काम सर्वसामान्य प्रवाशांमध्ये, नागरिकांमध्ये करतात। कोरोनानंतर जवळपास 14 थांबे या सगळ्या मार्गावरती, लोणावळा असेल, कर्जत असेल, या मार्गावरती देण्यात आलेले आणि काही बाबतीमध्ये थांबे दिलेले नाहीत। परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी रेल्वे मंत्री वैष्णवीजींना मी भेटल्यानंतर त्या बाबतीमध्ये देखील सविस्तर चर्चा झाली आणि कोरोनाच्या कालावधीच्या अगोदरचे जे थांबे होते ते चालू करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केलेली। या संपूर्ण मार्गावरती अमृत भारत योजनेच्या अंतर्गत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्टेशनची कामं चालू आहेत। त्याच्यामध्ये पनवेल रेल्वे स्टेशन असेल, चिंचवड, आकुर्डी, तळेगाव, लोणावळा या रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे आणि ही रेल्वे स्टेशन चांगली करण्याच्या संदर्भामध्ये, प्रवाशांना सुविधा देण्याच्या संदर्भात, त्याचबरोबर अधिकच्या गाड्या या स्टेशनवर वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतोय। कर्जत रेल्वे स्टेशन बरोबरच खोपोली रेल्वे स्टेशन चांगलं करण्याच्या संदर्भामध्ये, त्या ठिकाणी सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे बोर्डामध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला होता आणि काही कालावधीमध्ये त्याला देखील सुविधा मिळते। एकंदरच प्रवासी संघटना, प्रवासी यांच्यावरती चर्चा केल्यानंतर ज्या ज्या सुविधाचा अभाव आहे त्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। सर, कर्जत पनवेल कधी रेल्वे स्थानक जी सेवा कधी सुरू होणार आहे? कारण 50% फक्त काम झालेलं आहे। मी तुम्हाला सांगतोय, काम खूप मोठं आहे। पनवेल ते कर्जत हा रेल्वे मार्ग चालू करावा ही गेल्या अनेक वर्षापूर्वीची मागणी होती। माझ्या कारकिर्दीमध्ये ते कामाला सुरुवात झाली। आता जवळपास 70% काम पूर्ण झालेले आहे। 30% काम बाकी आहे, ते काही कालावधीमध्ये पूर्ण होते आणि या मार्गावरती प्रवाशांच्या सोयीसाठी फास्ट ट्रेन असेल, लोकल सेवा असेल, हे देण्याचं काम रेल्वे विभागाच्या माध्यमातून केलं। डेडलाईन काय आहे? 2029 असेल की 26 असेल? खरं 24 मध्येच होणार होतं। तुम्हाला सांगतो, हे काम येत्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल। सर, शेवटचा प्रश्न आहे की जे सिडकोकडे आहेत, पनवेल भागामध्ये रेल्वे स्टेशन आहे, त्यांचा रेल्वेने भार उचलावा असं सुद्धा तुमची मागणी आहे? कारण सिडको करत की नाही हाही प्रश्न आहे। नवी मुंबई, ठाणे मधला काही भाग, नवी मुंबईचा काही भाग आणि मावळ लोकसभा मतदारातला पनवेल खारघरच्या भागामध्ये जवळपास 27 रेल्वे स्टेशन हे सिडकोने बांधलेले आहेत आणि सिडकोने बांधून त्याची देखरेख सिडको करते, स्वच्छता असणार किंवा काय असेल। तर त्या रेल्वे स्टेशनला प्रवाशांच्या अनेक अडचणी येते, पण त्या पार्किंगपासून, लिफ्टपासून, ॲक्सिलेटरपर्यंत किंवा स्वच्छतेपासून, तर या बाबतीमध्ये गेले मी 1.5-2 वर्ष सातत्यानं मागणी करतो की ते रेल्वे स्टेशन सिडकोकडे आहे ते रेल्वेकडे वर्ग करावे आणि रेल्वेकडे वर्ग केल्यानंतर रेल्वे त्याच्यामध्ये सर्व सुविधा देईल आणि ते प्रामुख्यानं सिडकोने देखील मान्य केलं। त्याच्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक करत मंत्री महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 4-8 दिवसात होईल आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय होईल की सर्व रेल्वे स्टेशन हे रेल्वे विभागाला वर्ग केले जाते। हे होते श्रीरंगप्पा बारणे यांनी सांगितले, कर्जत पनवेल हे 1.5 वर्षामध्ये लोकल सेवा जी आहे प्रवाशांसाठी खुली होणार आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर भाडेसह विकास मिराणे, साम टीव्ही, कर्जत, रायगड।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.